रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही लोरा चावरा इलोरा यात्रेकरिता आलो. भंडारा आहे अनिल पाटलाचा. कालचा समाधान साहेब अहेरकर बंधू आमच्यासोबत जेवण आला. जेवायच्या आधी चला विचार केला, म्हटलं चला काहीतरी काम करू. मग घेतले रोडगे घोसते पोट्टे घोसत रोडगे. मग घेतले रोडगे घोसून झाल्यानंतर कसं कापून मग घेतलं थोडंफार पंगत वाढता मग काही भांडे दूध जा. इकडे दिंडी निघायची घाई. दिंडीला गेला रामकृष्ण हरी. दिंडी निघाले आपल्या मार्गस्थ. मग आम्ही आमचा मोर्चा भांडे धुता अनिल पाटील हसत धनसिंग पाटील आणि हे वाळं चला घासा भांडे. बाबाचा दरबार आहे, कोणालाही भांडे घासा लागतात. मग आमचा मोर्चा मुख्य जत्रेकडे चला दर्शनासाठी इथं मंदिरात आलो. इथं दिंडी पायी वापस जात होत्या आपल्या घराकडे. तर काही आपल्या मागं होत्या. मग हा मंदिरात देखावा, काय छान देखावा. मंदिराकडे जात असताना तुकाराम महाराजांचं हे आहे घर, हे तुकाराम महाराजांचं घर. मग आम्ही गाडी उभी काढली. त्याच्यानंतर आम्हाला लागलं दक्षिणद्वार. हे आहे दक्षिणद्वारानंतर गाडी उभी केली आणि मंदिराकडे आमचा मोर्चा घेतला. मग आलो मंदिरात आल्यानंतर शांतता वाटली. मग विठोबा रुक्माईचं दर्शनासाठी मंदिरात अंदर प्रवेश केला. एकदम शांत असं वातावरण मंदिरात वाटलं, एकदम तृप्त झाल्यासारखं वाटलं. मंदिरात दर्शन घेतलं विठोबा रुक्माईचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराचे आलो बाहेर आम्ही. मग का बा सगळे आम्ही खुश. पुन्हा एकदम दर्शन घेतलं व नंतर दर्शन घेतलं आम्ही या मंदिराचं. नंतर लागलो ह्याच्यात पायीमध्ये प्रसाद भेटला. नंतर प्रसाद घेत असताना आम्हाला भरपूर प्रसाद इथं देण्यात आला. नंतर महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना सांगितलं संपूर्ण महाराष्ट्राला शेतकऱ्याला चांगला भरभराटी उत्पन्न लागून चांगला भाव मिळो हे त्यांना मागणी मागितली आणि सर्वांना सुखी ठेव. नंतर आम्ही पुन्हा बाहेर आलो मंदिराच्या. हे मंदिराचं कन्स्ट्रक्शन बनवणाऱ्याला आपला नमन. नंतर मंदिरांना काही देखावे बनवले, एकदम शांततापूर्ण देखावे आहेत, मनतृप्त झाल्यासारखे देखावे आहेत. आम्ही अधून आणि मी हे देखावे पाहिले. खूपच छान देखावे बनवले होते. एकदम मनाला भिडून जाणारे होते. खूप छान देखावे इथं महाराजांचे बनवलेले होते. त्याच्यानंतर आम्ही मंदिराचं कन्स्ट्रक्शन पाहिलं व आम्ही आमचा मोर्चा बाहेर मुख्य जत्रेकडे वळवला. जत्रेत वळत असताना आम्हाला भेटले पोलीस. प्रशासनानं चांगली सेवा इथं दिली. मंदिराचे बाबाच्या दरबारामध्ये फार चांगली सेवा दिली. त्याबद्दल त्यांना थँक्यू म्हटलं. साहेब आपल्याला नक्की यश प्रदीप मिळो. नंतर भेटले चोपदार, त्यांच्यासोबत सुद्धा बोललं, त्यांनीसुद्धा सेवा दिली. तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं व महाराजांना म्हटलं आता आम्ही निघतो. त्यानंतर आम्हाला गोपाळ महाराज महादेव महाराजांसुद्धा इथं भेट झाली. त्यांचं दर्शन घेतलं व मंदिराचं हे बाहेरील स्ट्रक्चर पाहून घ्या. नंतर आम्ही आमचा मुख्य मोर्चा म्हणजे जत्रेकडे वळवलं असताना तिथं लागली आम्हाला दिंडीसोबत हरिनाम करताना आम्ही पावल्या खेळत दिंडीमधून जत्रेमध्ये मोर्चा वळविला. नंतर आम्ही दिंडीत गेलो. दिंडीत घेतले आम्ही काही खरेदी केली. ह्या होत्या वस्तू काही कार आणि मुख्य म्हणजे प्रसाद घेतला. आणि मग काही उन्हाचा पारा वाजा आम्ही टरबूज खाल्ले. टरबूज खाऊन आम्ही मुख्य झोक्याकडे वळलो. मग झोका सोडून दिला आणि लागे पाली पण बंदूकन बलून. मग मारले बलून शॉटगन शत्रुघ्न फोडून घ्या आपला निशाणा. एकदम बलून फोडले. तिन्ही बलून शॉट केले. नंतर झोका खेळलो. नंतर पकाशेट भेटले आणि मग आमचा मोर्चा घराकडे आम्ही वळवला. आमचा मोर्चा पायी आपल्या घराकडे. मग दिंड्या आपल्या